वेलकम बॅक टू माय चॅनल. नमस्कार. बऱ्याच भगिनींचे मला मेसेजेस आलेले आहेत की खोबऱ्याची बर्फीची रेसिपी दाखवा म्हणून. तर ती रेसिपी मी आज तुमच्या समोर दाखवणार आहे. चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया. इथं मी 1 बाउल खोबऱ्याचा किस घेतलेला आहे. सपाट बाउल साखर घेतलेली आहे. तूप, मीठ, वेलदोड्याची पूड, खवा व दूध. चला तर मग रेसिपीला सुरू करूया. पॅन ठेवून घ्यायचा आहे. आता यामध्ये मी 2 चमचे तूप टाकणार. तूप थोडंसं मेल्ट झालं की मग ह्याच्यावर खोबरं परतून घेणार. 1 बाउल मी खोबरं घातलेलं आहे ओलं व व्यवस्थित असं परतून घेणार आहे 2 मिनिटं. हे खोबरं मी फुल बाउल भरून घेतलेलं आहे. आता हे 2 मिनिटं परतून झालेलं आहे. त्यामध्ये एक सपाट बाउल मी साखर घालणार आहे व व्यवस्थित असं मिक्स करून घेणार. व आता यामध्ये 1 वाटी दूध घालणार व 1 वाटी खवा घालणार व व्यवस्थित मिश्रण परतून घेणार. हे बघा, आता मला 25 ते 30 मिनिटं असं हे मिश्रण तयार होऊन यायसाठी वेळ लागलेला आहे. आता यामध्ये मी चवीपुरतं 1 चिमटभर मीठ टाकणार आहे व वेलदोडे पूड टाकणार आहे व व्यवस्थित असं हे पहा किती छान असं गोळा होत आला की मग ते ओतून घ्यायचे आहे. हे पहा, पाण्याचं सगळा अंश गेलेला आहे आणि असं गोल व्हायला पाहिजे. एवढ्यापर्यंत हे म्हणजे 25 ते 30 मिनिटं ह्याला लागतात. तुम्ही असं व्यवस्थित हे तयार करून घ्यायचं आहे. व आता साईडला मी ताटाला तूप लावून ठेवलेलं आहे. त्यामध्ये मी हे ओतून घेऊन बर्फी बनवणार आहे. हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे व व्यवस्थित असं हे बडवून घ्यायचं आहे. आता इथं मिश्रण बडवून झालेलं आहे. आता 5 मिनिटं मी हे सेटिंगला ठेवणार व नंतर वड्या कापून घेणार. मस्त अशा ह्या खोबऱ्याच्या वड्या आता इथं पाडून झालेल्या आहेत. त्या मी सर्विंग बाउल मध्ये घालून ठेवलेल्या आहेत. यामध्ये मी खवा घातल्यामुळे हा कलर आलेला आहे. तुम्हाला जर पांढऱ्या शुभ्र हव्या असतील तर तुम्ही खवा घातला नाही तरी चालेल, पण खवा किंवा दुधाची साय घातल्यावरच ते खुसखुशीत होतात. त्यामुळे मला तरी खवा लागतो म्हणून मी खवा घातलाय. तुम्हाला नको असेल तर तुम्ही नाही घातला तरी चालेल. खूप छान व खमंग होतात. ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करून पहा आणि आवडली असल्यास कमेंट सेक्शन मध्ये कळवा. आवडली असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.